नमस्कार मित्रांनो, मी आरजे रुचा आणि तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा. मित्रांनो, आज आहे नॅशनल सेफ मदरहुड डे. आई हा शब्द उच्चारताच आपल्या मनात ममता, त्याग आणि निस्वार्थ प्रेमाचं सुंदर चित्र उभं राहतं. पण या मातृत्वाच्या प्रवासामागे एक खूप मोठी जबाबदारी आणि काळजीही दडलेली असते. गर्भधारणा ते प्रसूती हा काळ प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा असतो. आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य सुरक्षित ठेवणं, योग्य वेळी तपासणी, योग्य आहार, योग्य मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी एक सुरक्षित मातृत्वासाठी खूप गरजेच्या असतात. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण या गोष्टींकडे अनेकदा दुर्लक्षित करतो आणि म्हणूनच आजच्या या दिवशी नॅशनल सेफ मदरहुड डे निमित्ताने आपल्याला या सुंदर विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याशी संवाद साधण्यासाठी आज आपल्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत डॉक्टर रुचा ढोकटे मॅम. तर सगळ्यात आधी मॅम, तुमचं आपल्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. मॅम, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की नॅशनल सेफ मदरहुड डे साजरा करण्यामागे नेमका काय उद्देश होता? नॅशनल सेफ मदरहुड डे हा दरवर्षी 11 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर हा दिवस निवडला आहे कारण की त्या दिवशी कस्तुरबा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. तर मुख्य उद्देश याच्यात असा आहे की मातृत्व आरोग्याबद्दल जनजागृती करणे, गर्भवती महिलांना सुरक्षित गर्भधारणा, प्रसूती नंतरची काळजी याबाबतची माहिती देणे, मातृमृत्यू दर कमी करणे, गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करणे आणि नियमित तपासण्या, संस्थात्मक प्रसूती ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज म्हणतो याला प्रोत्साहन देणे. ओके मॅम, तुम्ही आता बोलताना म्हणालात की मातृत्व आरोग्य, तर ते म्हणजे नेमकं काय आणि ते फक्त गर्भावस्थेपुरता मर्यादित असतं की ते त्यापेक्षाही मोठं असतं? तर मातृत्व आरोग्य म्हणजे गर्भधारणेपूर्व, गर्भावस्था, प्रसूती आणि प्रसूतीनंतरचा काळ हा पूर्ण प्रवास त्यामध्ये समावेश केलेला आहे. तर या काळात मानसिक आणि सामाजिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यात पोषण, मानसिक आरोग्य, कौटुंबिक नियोजन, लैंगिक आरोग्य आणि दीर्घकालीन आरोग्य या समस्यांचाही समावेश होतो. अच्छा, आणि मॅम, यावर्षीची जी नॅशनल सेफ मदरहुड डे ची थीम आहे होल्डिंग ग्राउंड ऑन मॅटर्नल हेल्थ, तर या थीमचा नेमका अर्थ काय आहे? होल्डिंग ग्राउंड ऑन मॅटर्नल हेल्थ म्हणजे आधी झालेल्या प्रगतीला टिकवून ठेवणे. आतापर्यंत आपण जी प्रगती केली आहे ती तशीच पुढे नेणे आणि त्यामध्ये अजून काय सुधारणा करता येतील हे बघणे. तर मातृत्व आरोग्य सेवांमध्ये सातत्य ठेवणे, त्यामुळे ही थीम निवडली आहे, होल्डिंग ग्राउंड ऑन मॅटर्नल हेल्थ. आणि मॅम, आजच्या घडीला भारतात मातृत्व आरोग्याची स्थिती कशी आहे, आपल्याला ती कशी बघायला मिळते आणि मागील काही वर्षाला कम्पेअर केलं तर त्याच्यात काही सुधारणा झालेल्या दिसतात का? सुधारणा नक्कीच झालेल्या आहेत. माता मृत्यू दर म्हणजे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट हा कमी झालेला आहे. संस्थात्मक डिलिव्हरीजचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे आधी खेड्यांमध्ये जे घरी डिलिव्हरीज व्हायच्या तर तसे न होता आता हॉस्पिटल डिलिव्हरीजला जास्त महत्व दिलेलं आहे. पण तरी अजून आव्हान आहेत की ग्रामीण भागात सेवा कमी पडते कारण की पोषण आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळे. तर आपला एम तोच आहे की त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्याच्यासाठी आपण अंगणवाडी वर्कर्स आणि आशा वर्कर्सची नियुक्ती केलेली आहे, ज्यांना आपण ट्रेनिंग देतो आणि त्या घरोघरी जाऊन गर्भवती स्त्रियांशी संवाद साधतात आणि त्यांना प्रोत्साहन देतात की त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन डिलिव्हरीज करावे. आणि मॅम, मग गर्भधारणे दरम्यान नियमित तपासण्या आपण ज्याला म्हणतो त्या किती महत्वाच्या असतात आणि त्या केल्याने कोणते कोणते धोके टळले जाऊ शकतात किंवा जर त्या नाही केल्या तर मग असे कोणते धोके त्यांच्या समोर येतात? तर कमीत कमी गर्भधारणा झाल्यानंतर 8 वेळा तपासण्या केल्याचे गरजेचे आहे. त्यामध्ये 4 सोनोग्राफी करणे, त्याच्यानंतर गर्भातील बाळाची वाढ, आईचे आरोग्य, ॲनेमिया, उच्च रक्तदाब, मधुमेह यांचा लवकर शोध होतो जर तुम्ही वारंवार तपासण्या केल्या तर. 70-80% गुंतागुंत टाळता येते जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या केल्या तर. आणि जर ह्या तपासण्या मिस झाल्या किंवा नाही केल्या तर उच्च रक्तदाब, रक्त कमी होणे ज्याला ॲनेमिया म्हणतो, गर्भपात होणे, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे आणि प्रसूतीत गुंतागुंत होणे किंवा मातृबाळ मृत्यू दर वाढू शकतो. अच्छा, एखाद्या महिलेला जर का गर्भधारणा झाल्याचं कळालंय तर त्यानंतर तिने सगळ्यात पहिले कोणतं पाऊल उचलायला पाहिजे किंवा पहिलं प्रिकॉशन काय असेल? ज्या क्षणी महिलांना
डॉक्टरांना समजतं की गर्भधारणा झाली आहे, तर आपल्याकडे असा समज आहे की 3 महिने कोणाला सांगायचं नाही. तर त्यामुळे स्त्रिया किंवा त्यांच्या घरचे 3 महिने डॉक्टरांकडे सुद्धा येत नाहीत तपासायला. तर तसं न करता जेव्हा समजतं की तुम्हाला गर्भधारणा झाली आहे, तर तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे भेट द्या. तिथे तुमचं नाव नोंदणी करा, बेसिक रक्तलघवीच्या तपासण्या करा. डॉक्टर जे फॉलिक ऍसिड किंवा रक्तवाढी कॅल्शियमच्या गोळ्या चालू करतात त्या घ्यायला सुरुवात करा. सोनोग्राफी करा, जेणेकरून आपल्याला गर्भाची अवस्था कळते, कसं वाढ होते नाही होते ते समजतं. संतुलित आहार घ्या, विश्रांती पण गरजेची आहे आणि थोडासा हलका व्यायाम पण गरजेचा आहे. आणि मुख्यतः धूम्रपान मद्यपान करत असाल तर ते सोडा आणि जंक फूड टाळा. बरोबर आहे मॅम. आणि आपण अनेकदा ऐकतो की हाय रिस्क असते प्रेग्नन्सीमध्ये, तर नेमकं त्या कोणत्या रिस्क असतात आणि कोणत्या कारणामुळे गर्भधारणेत हाय रिस्क प्रेग्नन्सीचे चान्सेस येतात? हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे आपण अशा प्रेग्नन्सीजला लेबल करतो ज्याच्यामध्ये उच्च रक्तदाब असतो, मधुमेह असतं, किंवा वार खाली असणे, त्याला प्लासेंटा प्रिव्हिया म्हणतो, किंवा ट्विन्स जुळे तिळे बाळंतपण असणे, ते त्याला हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणतो. तर याचे कारण म्हणजे आईचं वय एक तर 18 वयापेक्षा कमी किंवा 35 वयापेक्षा जास्त, आईचं वजन जास्त, किंवा काही पूर्वीचे आजार असतील, बीपी, उच्च रक्तदाब, डायबिटीस, किंवा आधीपासून रक्त पातळी कमी असेल, एनिमिया असेल, तर ह्या कारणांमुळे आई हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये लँडअप होऊ शकते. अच्छा. आणि आजकाल आपण बघतो की जे वातावरण आहे ते बदलत चाललंय, आपल्या खाण्याच्या सवयी सुद्धा बदलत आहेत आणि लाईफस्टाईल सुद्धा बदलते. तर अशा वेळी गर्भवती माता जी आहे ती फक्त घरातच राहत नाही, तर ती वर्किंग वुमन सुद्धा आहे. तर मग त्यांनी कोणता योग्य आहार घेणं महत्वाचं आहे आणि त्यांनी कोणते पोषक घटक, आपण ज्याला प्रोटीन्स म्हणतो, विटॅमिन्स म्हणतो, असे कोणते त्यांच्या जेवणामध्ये किंवा आहारात असायला पाहिजे? तर मुख्य घटक त्यांना आपल्याला आयर्न आणि फॉलिक ऍसिड, जे आईलाही ताकद देणारे आणि बाळाचंही वाढीला मदत करणारे, तर हिरव्या पालेभाज्या, डाळी, किंवा कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जे आपण प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक महिलेला देतो, ते आहारातून पण दूध, दही आणि थोडंसं सकाळच्या हलक्या सूर्यप्रकाशात थोडंसं 15-20 मिनिटं वॉक केल्याने पण मिळतं. प्रोटीन हे फार महत्वाचं आहे, कारण की हे बाळाच्या ग्रोथसाठी महत्वाचं आहे. तर प्रोटीन डाळी, अंडी किंवा दूध, सोयाबीन यामधून प्राप्त होतं. आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए हे रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात. तर त्याच्यासाठी सगळे फळे, भाज्या यांचे सेवन करायला पाहिजे. आणि फास्ट फूड, मैदा, साखर जितकं कमी करता येईल तितकं कमी करायला पाहिजे. दररोज 300 ते 500 कॅलरी अतिरिक्त घ्यायचं आहे. पाणी भरपूर प्यायचं आहे आणि नियमित डॉक्टरांनी दिलेले सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि मॅम, मग गर्भ अवस्थेत आणि प्रसूतीनंतर मानसिक आरोग्य एका महिलेचं किती महत्वाचं आहे आणि याकडे पुरेसं लक्ष दिलं जातं का किंवा त्या देतात का? मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे, कारण की प्रेग्नन्सीमध्ये काही हॉर्मोनचे बदल होत असतात. त्याच्यामुळे महिलेला डिप्रेशन, एन्झायटी, अति चिंता करणे, भीती वाटणे की माझं कसं होईल, माझ्या बाळाचं कसं होईल, तर हे फार कॉमनली बघितलं जातं आणि त्याच्याकडे आपल्या समाजामध्ये जास्त लक्ष दिलं जात नाही. तर पोस्टपार्टम डिप्रेशन जे 10 ते 15% महिलांना होऊ शकतं. डिलिव्हरी नंतर शरीरामध्ये हॉर्मोन्सचे खूप बदल होतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपण पाहतो की डिलिव्हरी झाल्यानंतर काही महिला सारख्या रडत राहतात किंवा त्यांना चिंता वाटत असते की त्यांच्या बाळाचं कसं होईल, माझं कसं होईल, की मी चांगली आई नाहीये. तर याच्यासाठी कुटुंबाने त्यांना समर्थन द्यावे आणि डॉक्टरांशी लवकर संवाद साधून डॉक्टरांची मदत घेऊन यावर बाहेर येण्याचा प्रयत्न करावा. आणि जागरूकता वाढवण्याची खूप गरज आहे आजच्या जगात, कारण की बायका ज्या वर्किंग वुमेन्स असतात तर त्यांना कामावरचा पण स्ट्रेस असतो, प्रेग्नन्सीचा पण स्ट्रेस असतो. तर याच्यासाठी हलका व्यायाम करणे, प्राणायाम करणे, तर याच्यानी हे त्रास कमी करता येऊ शकतात. अगदी बरोबर आहे. आणि मग मॅम, गर्भधारणेबाबत काही समाजात पारंपरिक समजही आहेत आणि गैरसमज आहेत, त्यापैकी काही तुम्ही आम्हाला सांगू शकतात का? आणि त्यामागचं नेमकं खरं कारण काय आहे, किंवा मग त्या संदर्भात तुमचा एखादा अनुभव? असं खूप समज आहे की तू प्रेग्नेंट आहे तर तू 2 जणांसाठी जेवण कर, पण तसं न करता, म्हणजे पोषण महत्वाचं आहे, प्रमाण महत्वाचं नाहीये की पेशंट किती खात आहे. फक्त फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स खाल्ले आणि प्रोटीनचं प्रमाण कमी असेल तर बाळाची वाढ होणार नाही, फक्त आईचंच वजन वाढणार आहे. परत व्यायाम करू नका असंही खूप बायका म्हणतात की आम्हाला आता रेस्ट करायला हवी का? तर अगदी बेड रेस्टची गरज नसते. जोपर्यंत डॉक्टरांनी सांगितलं नाहीये
तोपर्यंत बेडरेस्टची गरज नाही. हलके व्यायाम, हलके कामं तुम्ही करू शकतात. परत प्रसूतीनंतर 40 दिवस घराबाहेर पडू नये असं पण समज आहे. पण विश्रांती गरजेची असते, पण हवेशीर बाहेर फिरणं, सूर्यप्रकाशात फिरणं. तर असं पाहिलं गेलं की जे 40 दिवस कुठे घराच्या बाहेर पडत नाही तर त्यांना पोस्टपार्टम डिप्रेशन होण्याचे जास्त चान्सेस आहेत. अच्छा. आणि मग सुरक्षित आणि निरोगी प्रसूतीसाठी कोणत्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत? त्याच्यासाठी मुख्य म्हणजे एक चांगलं हॉस्पिटल निवडणं, तिथल्या डॉक्टरांशी नर्सशी संवाद साधणं, त्यांनी सांगितल्यानुसार चेकअप्स करणं आणि त्यांनी सांगितल्यानुसार औषधं गोळ्या घेणं. आणि तुम्हाला ते जे डेंजर साईन्स सांगतात ज्याविषयी आपण बोलूयात, तर डेंजर साईन्स जेव्हा आढळतील तेव्हा पहिले कोणाला कॉन्टॅक्ट करायचं हे सगळी माहिती घेतली तर तुमचा हा प्रवास सोपा होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. आणि मग मॅम, गर्भवती महिलेसाठी जसं सगळं म्हणजे मानसिक आरोग्य तिचं गरजेचं असतं, तसं कुटुंबाचा आधार सुद्धा महत्वाचा असतं असं आपण म्हणतो. तर तो विशेषतः बघायला गेलं तर ती पतीच्या क्लोज असते, तर त्याचा सपोर्ट किती महत्वाचा या सगळ्या प्रोसेसमध्ये? पतीची भूमिका खूप महत्वाची आहे, कारण की जेव्हा एक स्त्री जेव्हा आई होणार असते तिच्या शरीरात खूप बदल होत असतात आणि तो 9 महिन्याचा प्रवास आहे, तो मोठा प्रवास आहे. तर तिच्यामध्ये अनेक बदल होतात, वजन वाढते, दम लागतो, तर चिडचिड होते. तर याच्यासाठी ती सगळ्यात जवळ तिचा नवरा आहे त्या घरात, तर ती त्याच्याशी संवाद साधू शकते. तर पतीची भूमिका म्हणजे भावनिक आधार देणे, तपासण्यांना सोबत जाणे, घरकामात मदत करणे, डिलिव्हरी नंतर बाळाची काळजी घ्यायला मदत करणे आणि स्तनपान करायला प्रोत्साहन देणे. आणि पतीची भूमिका फॅमिली प्लॅनिंग मध्ये पण खूप महत्वाची आहे. बरोबर आहे मॅम. आणि मग प्रसूतीनंतर आई आणि बाळासाठी कोणती काळजी घेणं आवश्यक ठरतं? प्रसूतीनंतर आईच्या पोषणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. पुरेशी विश्रांती, जखमेची काळजी, मानसिक आरोग्याचं स्क्रीनिंग आणि 6 आठवड्यानंतरचा जो चेकअप असतो तो बऱ्याच महिला मिस करतात, पण तोही करणं गरजेचं आहे. बाळासाठी त्वरित स्तनपान चालू करणे, बाळाला कोरडे उबदार ठेवणे आणि नियमित लसीकरण करणे. आणि मग नवजात बाळासाठी स्तनपान किती महत्वाचं आहे? कारण नवीन मातांना या गोष्टी करताना मग कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं? स्तनपान अत्यावश्यक आहे. बाळासाठी मी म्हणेल स्तनपान म्हणजे आईचं दूध हे अमृत आहे. त्याच्या पुढे कोणतीच कंपनी काहीच बनवू शकत नाही. तर डिलेव्हरीच्या 1 तासाच्या आत जेव्हा बाळ आईकडे येतं तेव्हा आईने स्तनपान करायला सुरुवात करायला पाहिजे. त्याच्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, बाळाला पोषण मिळतं. आणि मला असं वाटतं स्त्रियांनी स्तनपानाची तयारी हे प्रेग्नन्सी पासूनच करायला पाहिजे. शेवटच्या 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यात त्यांनी स्तनपानाबद्दलची माहिती घ्यायला पाहिजे डॉक्टरांकडून. आणि जर त्या तयार असतील तर त्यांना स्तनपान करणं सोपं जातं. नाहीतर डिलेव्हरी नंतर अवघड जाते की बाळ दूध ओढत नाही किंवा आईला पोझिशन जमत नाही. तर ह्या गोष्टींचं जर आधीच त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधून त्याचं जर प्रशिक्षण घेतलं तर त्यानंतरच्या गोष्टी सोप्या होतात. अच्छा. आणि मग ग्रामीण आणि शहरी भागात मातृत्व आरोग्य सेवांमध्ये आपल्याला जो अंतर आधी बघायला मिळत होता तो अजूनही बघायला मिळतो का? आणि मग तो कसा कमी करता येईल? अजूनही अंतर आहे, कारण की ग्रामीण भागात सुविधा कमी पडतात, डॉक्टरांची कमतरता आहे, वाहतूक कमतरता आहे. त्यामुळे आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांचा वापर करून किंवा टेलिमेडिसिन फोनवर करून किंवा मोबाईल क्लिनिक चालून ते अंतर कमी करता येतं. बऱ्याचदा असं बघता येतं की जे गुंतागुंत जे आधी डिटेक्ट व्हायला पाहिजे होती ती मिस होऊन पेशंट्स खूप लेट शहरात पोहोचतात किंवा आमच्यापर्यंत पोहोचतात, जोपर्यंत वेळ गेलेली असते. जर हे आपण आधीच जर डिटेक्ट केलं असतं तर खूप अनर्थ टाळता येतात. त्याच्यामुळे आता आशा आणि अंगणवाडी वर्कर्सचं ट्रेनिंग चालू आहे आणि त्याच्याने आपण प्रयत्न करतोय कितीतरी कमी करायचं. अच्छा. आणि मग मातृत्व आरोग्यासाठी सरकारकडून कोणत्या योजना राबवल्या जातात का? आणि त्याचा कितपत फायदा होतो? सरकारकडून 2 योजना राबवल्या जातात, जननी सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजना. तर जननी सुरक्षा योजना ही संस्थात्मक डिलिव्हरीसाठी आहे. जे पेशंट हॉस्पिटल्समध्ये येऊन डिलिव्हरीज करतात सरकारी हॉस्पिटल्समध्ये त्यांना काही ठरलेलं मानधन दिलं जातं. आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेलाही ठराविक मानधन दिलं जातं, जे आधी देतात, डिलिव्हरीच्या वेळेस देतात आणि बाळासाठीही नंतर दिलं जातं. अच्छा. आणि मग मॅम, गर्भधारणेदरम्यान कोणती लक्षणं किंवा धोक्याची चिन्ह मानली जातात आणि मग त्यासाठी तत्काळ डॉक्टरकडे जाणं किती महत्वाचं आहे?
धोक्याची चिन्ह तीव्र पोटदुखी, अति रक्तस्राव, सूज येणे, बाळाची हालचाल कमी जाणवणे किंवा झटके येणे, अति उलट्या होणे, अच्छा. हे धोक्याची चिन्ह आहेत. कोणत्याही महिन्यात तुम्हाला असं जाणवलं तर तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे जायला पाहिजे. अगदी बरोबर आहे मॅम. आणि आता शेवटाकडे वळताना आपल्या ज्या नवीन होणाऱ्या माता आहेत किंवा आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना तुम्ही आजच्या दिवशी काय संदेश द्याल? त्यांना मी एवढंच म्हणेल की ही एक 9 महिन्याचा प्रवास आहे तुमचा, तो तुम्ही एन्जॉय करायला हवा. त्याच्यामधून बाळाशी संवाद साधायला हवा. नियमित तपासण्या करा, संतुलित आहार घ्या, मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या आणि कुटुंबाचा आधार घेऊन ही जर्नी चांगली मेमोरेबल करू शकतात. अगदी बरोबर आहे मॅम. आज तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं. मला नक्कीच खात्री आहे तुमच्या या मार्गदर्शनाचा उपयोग आपल्या मैत्रिणींना नक्कीच होईल. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.